नमस्कार. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल 232 जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीतून महायुती मध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मिनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्च रोजी नरसे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता हा आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे. माजी आमदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मिनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असे संकेत मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.